मित्रांनो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गाजदे। व्याख्यानाच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास गेली दशकभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने अर्थात यूट्यूब चॅनलच्या मदतीने वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपण अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि या चळवळीमध्ये आपणही सर्वजण सहभागी झालात आणि पाठीमागे झालेल्या दोन्ही भागांना उत्तम प्रतिसाद दिला, लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास समजून घेत असताना अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील काही महत्त्वाची पात्र आपण समजून घेणार आहे, कारण त्याशिवाय इतिहास समजून घेणं अशक्य आहे। आणि म्हणून आपण पहिल्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे होळकर साम्राज्याचे मुकुटमणी ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे मल्हारराव होळकर यांच्याबद्दल समजून घेतलं। भाग 2 मध्ये अहिल्यादेवी होळकर यांना आईप्रमाणे सांभाळणाऱ्या, राज्यकारभार समजून सांगणाऱ्या आणि होळकर साम्राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सासूबाई अर्थात अहिल्यादेवी होळकर यांच्या सासू गौतमीबाई होळकर यांच्याबद्दल समजून घेतलं। आणि आता महत्त्वाची व्यक्तिरेखा ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचा इतिहास किंवा यांचं इतिहासामधील योगदान आपण समजून घेणार आहे। खरं तर अनेकांच्या भुवया लगेच उंचावल्या जातील, कारण अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासामध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर यांचा इतिहास कसा काय सांगितला जाऊ शकतो हा प्रश्नही या ठिकाणी विचारला जाईल। कारण आतापर्यंत अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास एका हिरो प्रमाणे लोकांपुढे सांगत असताना या चित्रपटामधला विलन ज्यांना बनवण्यात आलं ते म्हणजे खंडेराव होळकर। खरं तर हिरोचं कर्तृत्व दाखवण्यासाठी प्रत्येक वेळेस विलन दाखवणं गरजेचंच असतं का? कारण अहिल्यादेवी होळकर यांचं मोठेपण सांगण्यासाठी मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांचा इतिहास बदनाम करण्याची गरज खरंच होती का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचा इतिहास सांगत असताना ते दारुडे होते, ते व्यसनी होते, अशा पद्धतीचा इतिहास फक्त लोकांपुढे सांगितला जातो। मुळात व्याख्याता या नात्याने आणि सामाजिक जबाबदारी या नात्याने मी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील खंडेराव होळकर हे पात्र सांगत असताना व्यसनाधीनता, दारू किंवा कुठल्याही नशा करणाऱ्या पदार्थांचं किंवा त्या व्यक्तीचं समर्थन मुळीच करणार नाही, तो माझा पिंडही नाही, किंवा ती माझी जबाबदारीही महत्वाची आहे की अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सांगत असताना खंडेराव होळकर यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांवरती पांघरून मला मुळीच टाकायचं नाही। मात्र एखाद्या चरित्र नायकाचं चरित्र फक्त त्याच्या केलेल्या चुकांमुळेच बदनाम होतं का? तर नाही, त्याच्या चरित्रामधले काही चांगले पैलूही असतात, ते मात्र दुर्लक्षित केले जाऊ नयेत। हा तिसरा भाग बनवण्यापाठीमागचा उद्देश आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह वयाच्या 8व्या-9व्या वर्षी म्हणजे साधारणतः 1733 ला खंडेराव होळकर यांच्याशी झाला। खंडेराव होळकर म्हणजे होळकर साम्राज्याची पायाभरणी करणारे मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक पुत्र। खरं तर मल्हारराव होळकर कर्तृत्ववान होते आणि त्यांनी होळकर साम्राज्य निर्माण केलं, मात्र खंडेराव होळकर हे कर्तृत्ववान नव्हते, अशा पद्धतीचा इतिहास लोकांच्या पुढे सांगितला जातो। प्रश्न असा निर्माण होतो की अहिल्यादेवी होळकर यांचे पती जर व्यसनी होते तर त्यांच्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख होणं अत्यंत आवश्यक आहे, मात्र त्यांच्या चांगुलपणाची दखल का घेतली जात नाही, हाही मोठा प्रश्न आहे। कारण बघा, ज्याच्या तोंडावरती मिसरूडही फुटलेलं नव्हतं तो योद्धा वयाच्या 11व्या वर्षी पित्यासोबत दिल्लीच्या मोहिमेवरती जातो, त्याचं नाव खंडेराव होळकर आहे। वयाच्या 12व्या वर्षी हातामध्ये तलवार व्यवस्थित झेपत नव्हती, मात्र दिल्लीच्या मोहिमेवरती पित्यासोबत जाणारे खंडेराव होळकर विसरून कसे चालतील? खंडेराव होळकर फक्त दिल्लीच्या लुटीमध्ये सहभागी नव्हते, तर खंडेराव होळकरांनी दिल्लीच्या मोहिमानंतर वयाच्या 16व्या वर्षी शिलेदार नावाच्या पदवीचा मानही घेतला। पेशव्यांकडून त्यांना शिलेदार नावाची पदवीही देण्यात आली आणि शिलेदारीची वस्त्रही देण्यात आली। आणि म्हणून खंडेराव होळकर हेही समजून घेणं गरजेचं आहे। वयाच्या 14व्या वर्षी दुर्जनलाल हांडाकडून राजस्थान कोटाचा राजा दुर्जनलाल हांडा याच्याकडून 10 लाख रुपये खंडणी वसूल करण्याचं काम ज्या राजाने केलं ते म्हणजे खंडेराव होळकर होते। वयाच्या 15व्या वर्षी पोर्तुगीजांशी 2 हात करणारा योद्धा
तो सुद्धा खंडेराव होळकरच। वयाच्या 16व्या वर्षी शिलेदार नावाची पदवी तर भेटली, पण वयाच्या 21व्या वर्षी उमेद सिंहाला राजगादी मिळवून देण्यामध्ये सुद्धा खंडेराव होळकरांचा मोठा वाटा होता, सिंहाचा वाटा होता। आणि म्हणूनच वयाच्या 27व्या वर्षी ईश्वरसिंगावरती आक्रमण करणारा योद्धा म्हणून सुद्धा खंडेराव होळकरांचा उल्लेख केला जातो। वयाच्या 25व्या वर्षी माधवसिंहाला राजगादी मिळवून दिली, तो सुद्धा खंडेराव होळकरच होता। म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची ही दखल कुठेतरी घेणं गरजेचं आहे। वयाच्या 30व्या वर्षी जाटांचं बंड रोखण्याचं काम ज्यानं केलं ते म्हणजे खंडेराव होळकर। वयाच्या 31व्या वर्षी बादशहाच्या दरबारामध्ये जाऊन बादशहाला तंबी देण्याचं कामही खंडेराव होळकरांनीच केलं। खंडेराव होळकर कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले, मात्र खंडेराव होळकर हे मृत्युमुखी पडण्याच्या पाठीमागं खंडेराव होळकर दारुडे होते, व्यसनी होते, बैलवेडे होते, एवढं एकच कारण इतिहासकारांनी का पुढे केलं असावं हा सुद्धा एक संशोधनाचा मुद्दा आहे। कारण इतिहासकार लिहितात ते सगळंच खरं असतं असं नाही। कुणाचं तरी चरित्र पुढे करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, पेशव्यांचा इतिहास मोठा करण्यासाठी तिथं होळकरांच्या इतिहासामध्ये काही बदनामीची पात्र म्हणून खंडेराव होळकरांचं पात्र रंगवल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। हे फक्त खंडेराव होळकरांच्या बाबतीत घडलं असं नाही, शिवपुत्र संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास अशाच पद्धतीने बदनाम करण्यात आला। मुळात खंडेराव होळकरांच्या दारू पिण्याचं किंवा घोटीच्या व्यसनाचं मी समर्थन मुळीच करत नाही, मात्र अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास समजून घेत असताना अहिल्यादेवींचा विवाह अगदी कोण्या दारुड्याशी नव्हता करून दिलेला, तर त्या शूरवीर सरदार खंडेराव होळकरांशी करून दिला होता, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे। ज्या शूरवीर खंडेराव होळकरांना कुंभेरीच्या युद्धामध्ये लढता लढता वीरमरण आलं होतं हेही इतिहासकारांनी सांगणं गरजेचं आहे। बरं, इतिहासकारांनी मरणाचा प्रसंग असा दाखवला की खंडेराव होळकर हे थाळ्याच्या वेळेस म्हणजे जेवणावळीच्या वेळेस दारू पिऊन शत्रूला सामोरे गेले आणि पुढून आलेल्या तोफगोळ्यानं खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला। मुळात या घटनेमध्ये जे अर्धसत्य आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, कारण खंडेराव होळकर दारू पित होते म्हणजे त्यावेळेचे सरदार बाकीचे सगळे निर्व्यसनी होते असा भाग नाही। मुळात सरदार व्यसनी असावे की निर्व्यसनी असावे हा इतिहासाचा भाग नाहीये। मुळात भाग असा आहे की ज्यावेळेस मल्हारराव होळकर तेही त्यावेळेस तिथं होते, ज्यावेळेस खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी काढलेले उद्गार असे आहेत की अरे सूरजमल जाटा, माझ्या कोकरानं तुझं काय बिघडवलं होतं। जर खरंच खंडेराव होळकर दारू पिऊन शत्रूला आडवे गेले असते तर मल्हारराव होळकरांनी असं वाक्य का उच्चारलं असेल? समजा मुलाच्या पुत्रप्रेमापोटी ते उच्चारलंही असेल असं 2 मिनिटासाठी समजूया, मात्र ज्यावेळेस खंडेराव होळकर मृत्युमुखी पडतात त्यावेळेस मल्हारराव होळकर म्हणतात माझ्या कोकरानं तुझं काय बिघडवलेलं आहे, थाळ्याच्या वेळेस तोफगोळा डागलास। युद्धनीतीचा नियम असतो, थाळ्याच्या म्हणजे जेवणावळीच्या वेळेस कुणी कोणावरती आक्रमण करायचं नसतं, कुणी कोणावरती तोफगोळा डागायचा नसतो। सूरजमल जाटानं मात्र युद्धनीतीचा नियम मोडला, कदाचित याच नियम मोडण्यामुळे खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला असावा। आणि म्हणून खंडेराव होळकरांच्या इतिहासातील नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं हे अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सांगण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून होळकरशाहीच्या इतिहासामधलं आणखी एक महत्वाचं पात्र खंडेराव होळकर हे आज आपण समजून घेतले। भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच एका पात्राला घेऊन जे अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचं पात्र ठरलं। आणि म्हणून पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात नव्या विषयाला घेऊन। तुर्तास अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या चळवळीमध्ये आपण सर्वजण सहभागी होत आहात। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून द्या आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, ज्यातून इतिहासाची सोनेरी पानं इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिल्यादेवी होळकरांसारख्या कर्तृत्ववान स्त्रीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत मोलाची मदत होईल। आणि म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत पुढच्या पात्राला घेऊन। धन्यवाद।